नमस्कार मंडळी. आम्ही आता कोल्हापूरच्या दक्षिणेला असलेल्या नवदुर्गापैकी कात्यायनी ह्या देवीच्या मंदिरात आलेलो आहोत. आणि कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर कळंबा गाव गेल्यानंतर साधारण 9 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक फाटा जातो आणि या फाट्याच्या दोन्ही बाजूला सुंदर असा निसर्ग आहे, झाडी आहे आणि गर्द झाडीमध्ये हे मंदिर वसलेले आहे. हे कात्यायनी देवीचे मंदिर 1000 वर्षापूर्वीचे असून इथे आल्या आल्या आपल्याला सुंदर असं पार्किंग आहे. त्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावून आपण या कमानीतून आत गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. मुख्य मंदिराचा गाभारा आणि परिसर खूप छान आहे. परिसरामध्ये इथे डाव्या बाजूला एक सुंदर असं सर्व पूजा साहित्य असणारं एक छोटंसं दुकान आहे आणि तिथून आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला एक अमृतकुंड लागतं. ह्या अमृतकुंडात मासे तसेच कासव असून हे पूर्वीपासून इथे कात्यायनीचे तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि या कुंडामध्ये पूर्वी भाविक स्नान करून मग देवीचं दर्शन घेत असत. हे कात्यायनी मंदिर 1000 वर्षापूर्वीचं असून तिथली विशेष अशी माहिती आपल्याला तिथले पुजारी सांगू शकतील. म्हणून आम्ही मंदिरामध्ये सुरुवातीला आम्ही इथलं कुंड पाहिलं आणि नंतर आम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. आतील गाभारा पांडवकालीन असून जुन्या पद्धतीचं हे बांधकाम आहे असं आत गेल्यानंतरच आपल्या लगेचच लक्षात येतं. इथे या मंदिरामध्ये जरी दरवाजा छोटा असला तरी आपण आत वाकून प्रवेश करावा आणि आत गेल्यानंतर आपल्याला इथे कात्यायनीची मूर्ती दिसते आणि आपण पुजाऱ्याकडून या सर्व देवीची माहिती घेणार आहोत. मंदिराच्या पुजाऱ्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचं असून हे नवदुर्गापैकी एक मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही या मंदिराच्या पुजाऱ्यांना तिथली माहिती विचारली. कोल्हासूर राक्षसाने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी 4 असुर नेमलेले होते. त्यामध्ये रक्तबीज हा असुर नेमलेला होता आणि त्याचा वध करण्यासाठी देवीने भैरव नावाच्या दूताची नेमणूक केली होती, पण तो पराभूत झाला. बीजाचा वध करण्यासाठी श्री कात्यायनी देवी प्रगट झाली आणि त्या देवीने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केला आणि ही कात्यायनी देवी इथेच प्रगट झाली आणि ती इथेच तिने वास्तव्य केले. तेव्हापासून ही कात्यायनी देवी नवदुर्गापैकी एक देवी म्हणून ओळखली जाते. नवरात्रामध्ये 9 दिवस सर्व नवदुर्गाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरहून बरेच भाविक लोक येत असतात. तर आता आपल्याला हे पुजारी या मंदिराची माहिती देत आहेत, ती आपण ऐकणार आहोत. रामचंद्र विष्णुगुरु वरदार पुजारी. हां, देवीचं जरा माहिती सांग. रक्तबीज नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने भैरवाची योजना केलेली. हां, तिचं रक्त टिंपळ तिचे तिचे रक्त बीज तयार व्हायचे, दुसरे दैत्य तयार होत होते. भैरवांना मारणे शक्य नव्हतं. भैरवाने कत्तीने आराधना केली. कत्तीने फिरवली तरी काय केली 9 कोटी संख्या तयार केली. 9 कोटी संख्या तयार केली. त्या रक्त टिंपळात तिने स्वाहा केला आणि दैत्य मारला. मंदिराच्या सभोवती भक्तांना विश्रांतीसाठी तसेच जेवण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या असून तिथे थांबण्याची देखील सोय आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी इथे लोकांना येणाऱ्या प्रसादाची देखील सोय केलेली आहे. तसेच चहापानाची देखील इथे व्यवस्था केलेली आहे आणि आजूबाजूला मोठा परिसर असून स्वच्छ परिसर आहे. इथे निसर्गरम्य वातावरण आहे, झाडी खूप छान आहे आणि इथे बरेचसे कोल्हापुरातील नागरिक दुपारच्या वेळी इथे पिकनिकसाठी येतात. इथे मस्तपैकी खेळतात, दिवसभर थांबतात, जेवण करून संध्याकाळी घरी परततात. तर असं हे कोल्हापूरवासियांच्यासाठी एक पिकनिक सेंटर म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहे. तर असं हे कात्यायनीचं मंदिर आपण ज्यावेळा कोल्हापूरला जाल त्यावेळी नक्की कोल्हापूरपासून 9 किलोमीटर अंतरावर असलेलं हे कात्यायनी मंदिर आपण नक्की पहा आणि आपला एक दिवस आनंदात घालवा. कोल्हापूरपासून जवळच अगदी 9 किलोमीटरच्या अंतरावर हे कात्यायनी मंदिर असल्यामुळं आपण एका दिवसामध्ये कोल्हापूरपासून ज्योतिबा, पन्हाळा तसेच हे कात्यायनी मंदिर असे 2-3 पर्यटन स्थळे अगदी आरामात करू शकता आणि बाहेर येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी हे एक खास आकर्षण आहे. त्याशिवाय इथे नवदुर्गापैकी ही देवी असल्यामुळे नवरात्रामध्ये इथे बरेचसे भक्त येऊन या देवीचे दर्शन घेतात. परत जाताना देखील आपण तिथून कळंबामार्गे कोल्हापूरकडे जाता येते किंवा गारगोटीकडे देखील जाण्यासाठी हा रस्ता आपल्याला उपलब्ध आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा.
जेणेकरून नवदुर्गा देवीचे महात्म्य या व्हिडिओद्वारे आपल्याला नक्कीच इतरांना सांगता येईल आणि कोल्हापूरच्या आसपासची पर्यटन स्थळे आपल्याला या व्हिडिओद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुन्हा एकदा आपण आमच्या VSK पर्यटन चॅनलला अशा विविध व्हिडिओसाठी भेट द्या. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.